चांद्रयान यशस्वी झालं म्हणून जल्लोष करणारे आपण असतात. ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी आमच्या महिला भगिनीने घेतली असेल, पण एका महिला भगिनीने शपथ घेतली म्हणून तुम्हाला तिच्या सामर्थ्याची जर भीती वाटत असेल तर मला परत एकदा सांगायचंय, सुरुवातीपासून दादांना ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं, तुमचा हा प्रयत्न जर तसाच असेल की सुरुवातीपासून सुनेत्र वहिनींना सुद्धा आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू, तर मला तुम्हाला आठवण करून द्यायची, हा महाराष्ट्र जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, भीमाईच्या लेकींचा आहे आणि म्हणून आमचा हा लढा प्रखर राहील. आम्ही वहिनींमध्ये दादांना पाहतोय. अखंड प्रवास करत असताना या माणसाने स्वतःसाठी कधी वेळ दिला नाही, स्वतःच्या आयुष्यासाठी कधी जगला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिनदुबळ्यांसाठी हा माणूस झिजत राहिला. त्याचा सर्व प्रवास आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि म्हणून या कुटुंबासमवेत उभं राहत असतानाच या माऊलीशी पाठीशी उभं राहणं हीच दादांना खरी आदरांजली ठरेल. बोलण्यासारखं खूप आहे. गिरीशजी कुबेर आणि त्यांच्यासारखं लिखाण करणाऱ्या लोकांना आम्ही वेळोवेळी सावित्रीच्या लेखी म्हणून हा प्रश्न विचारत राहू, पण मला सुरेश भरांटाच्या ओळी आवर्जून या ठिकाणी सांगायचे. मी कोणाला कळवलं नाही, मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही. केला सामना वादळाशी, त्याच्यापासून पळालो नाही. सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनात सुख किती, कधीच मी हरवलो नाही. कधीच न सोडली कास सत्याची, कधीच मी मळलो नाही. रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणालाच कळवलो नाही. जाता जाता इतकंच सांगेल, दादांचा शेवटचा कॉल आज सकाळी ऐकला. माणसांच्या कामाची यादी बरोबर घेऊन माणसांमध्ये जाण्यासाठी, माणसांची कामं करण्यासाठी शेवटपर्यंत हा माणूस सांगत राहिला की आपल्याला सर्वसमावेशक लोकांचं काम करायचंय, सर्व जाती धर्माच्या लोकांचं काम करायचंय. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची पताका खांद्यावर घेतलेला हा माणूस राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला आवर्जून सांगायचंय, ही पताका आता आपल्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत दादांचा हा वसा आणि वारसा पोहोचवायचा आहे आणि हीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली राहील.